सगळ्यांची माफी मागते. पण तोच प्रॉब्लेम होता एक दोन जणांना, तर त्या म्हणे की पूजाताईंनी मला कमेंट्स केली होती की ताई थोडं तरी व्हिडिओ दाखवा म्हणून पूजेचा. म्हटलं चला आज गुरुवार पण आहे, तर मला काल ना जास्त पौर्णिमेचं नाहीच खरंच पूजा करायला मिळालीच नाही मला. मी जेवढी काही केली फक्त वडापाशी तेवढीच पूजा माझी काल झालेली आहे. सेवा पण करायला नाही मिळाली मला काहीच. तर मी इथे शिवला ना झोळीत टाकलं. असं मग दरवाजा जर उघडला ना तो बाहेर येतो, आतमध्ये झोळी ठेवली की रडतो, असं असतं. तर मी छान आहे ना हळदीचं लेपन करून घेतलंय. गोमित्र, हळद आणि थोडंसं गुलाबजल असेल ना तुमच्याकडे ते टाकायचं, त्याने मस्त छान असं लेपन करायचं. आता माझ्या इथे काही रेंटचं आहे त्याच्यामुळे उंबरा तर नाही, आमच्या घरी आहे मळ्यामध्ये. तसं छान उंबऱ्याची पूजा करायची, पूर्ण चौकटीला वगैरे लावायचं. आपला दरवाजा जेवढा सुशोभित असेल ना तेवढी लक्ष्मी आकर्षित होते. बघा मी स्वामींचं स्टिकर 64 योगिनी यंत्र पण लावलेलं आणि शुभ लाभ तर आहे, पण मी कुंकवाने पण काढते, खूप शुभ असतं. मोरपीस पण लावायचा जेणेकरून आपल्या घरात जे कोणी येतं कोणत्याने येतं आपल्याला माहित नाही, तर आपल्या घराला नजर लागत नाही, वास्तुदोष कमी होतात, असे बरेचसे. तर माझ्या घरामध्ये बरेचसे असे मोरपीस दिसतील तुम्हाला देवाऱ्यामध्ये, पण मी ठेवते. मला खूप आवडतं असं छान मस्त, जसं आपण छान कपडे वगैरे घालतो किंवा आपण छान छान वस्तू हे करतो ना, तसं मला देवांनाही असं छान सजवायला वगैरे खूप आवडतं. तर इथे मला कलश मी असाच साधाच मांडला होता. मंगल कलश आहे ना नेहमी ठेवायचा. मला काल काहीच पूजा नाही, पण मी असं घाई शिवला नेण्याच्या आधी दवाखान्यात ना पटकन असं मांडून दिला होता साधाच. आईची माफी मागितली, म्हटलं माफ कर मला, अशी साधी सेवा केली. बघा मी तांदूळ पण आहे ना चेंज केले. पौर्णिमेला तांदूळ मी सगळे बदलत असते. आणि हे गजरे ना पौर्णिमेच्या दिवशी ते माझे गजरे बघितले असेल तुम्ही, मी लावले ते इतके छान होते. तर हे ना मला वेळ भेटला नाही त्यामुळे सुकून गेले. एकदम छान मस्त ना. तर झेंडूची फुलं मी ना वाहिले नाही, फक्त गुलाबाचे एक फुल होते त्याच्या पाकळ्या सगळ्या देवांना वाहिले, आणि काही फुलं होते 2-3 माझ्याकडे, मी सकाळी घेऊन आली फ्रेश. तर झेंडूची फुलं आहे ना देवाला चालत नाही, ते ना असं म्हणजे असं म्हणतात की राक्षसी फुल आहे. त्याच्या मागे स्टोरी तुम्ही युट्यूबवर सर्च करा, तुम्हाला नक्की म्हणजे त्याचा माहिती होईल. मला पण नव्हतं माहिती, माझ्या बहिणीने सांगितलं की जेव्हा कालिका मातानी नाही का वध केला होता राक्षसांचा वगैरे, तेव्हा ते फुलावरतीचं रक्त वगैरे पडलं होतं, असं आहे राक्षसांचं. माझ्या सर्व गोड मैत्रिणी, ताई, दादा, वहिनी, आजी, आजोबा, काका, मावशीने आपल्या चिल्लर पार्टीचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. शुभ सकाळ सर्वांना. तुमचा आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच बाप्पा आणि महाराजांना प्रार्थना करते. आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हाय करतोय शिवला पण आता समजायला लागले हो ना बाळा. हाय करायचे असतं सगळ्यांना सकाळी सकाळी. बोलायला लाग ना पटकन. शिवला ना आता बरं वाटतंय. हो आज महाराजांचा वार आहे ना, छान छान. स्वामी आहे स्वामी. तर शिवला आता बऱ्यापैकी म्हणजे भरपूर फरक पडलाय. मला खूप टेन्शन होतं. डॉक्टर म्हणे 2 दिवस वाट बघू आपण आणि नंतर हे करूया, जर नाही राहिलं तर मग पुढची जी काही ट्रीटमेंट असेल ती. पण बाप्पाच्या स्वामींच्या कृपेने आज शिव एकदम पूर्ण क्लिअर झालाय. रात्रीपर्यंत त्याला थोडा त्रास होत होता. मग मी काही काल व्हिडिओ वगैरे आपला आलाच नाही तुम्हाला, मी शूटही नाही केलं काल, काहीच नाही. तर त्याबद्दल सगळ्यांची माफी मागते. तर तुम्ही पण माझ्या व्हिडिओची वाट बघत असतात का रुपाली काय हे करलं. आपली फॅमिली अजून भरपूर छोटी आहे, पण मला विश्वास आहे बाप्पा स्वामी आणि तुमच्या सगळ्यांच्या एवढं म्हणजे भरभरून प्रेम वगैरे देत आहे. तुमचे सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद आहे, तर नक्कीच पुढे जाणार आहे तुमचे सगळ्यांचे सपोर्ट वगैरे सगळ्यांनी. तर तिथे ना ऍक्च्युली काय झालं, ऍडमिट केल्यानंतर शिवसोबत एक मुलगी बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, आता जो टाकला तो मी, त्याच्यामध्ये ऍडमिट होती ती. तिला पण तोच प्रॉब्लेम होता 1-2 जणांना. तर त्या म्हणे की असं शिवसारखंच होतं ना, त्या ऍडमिट करायची वेळ वगैरे. मग आम्हाला थोडंसं ना जरा घाबरल्यासारखंच झालं होतं, पण बाप्पाच्या स्वामींच्या कृपेने असं व्यवस्थित निभावून नेलं सगळं. हेच लागत होतं, कारण की पैसा जातो, पैशापेक्षाही ना मानसिक त्रास, शारीरिक त्रास तेवढा भयंकर असतो. कारण शिवला आम्ही ना एकदम त्या म्हणजे ते लूज मोशन झाल्यानंतर तिथे एवढं त्याचे ते जागा एवढी हे झाली होती त्याची शीची वगैरे, बऱ्याच गोष्टी अशा. आता लहान आहे तो, अशा भरपूर गोष्टी असताना ती गॅस्ट्रोच एकदम भयंकर का. मी पहिल्यांदाच बघितलं माझ्या वीराला, असं काही दिस नाही झालं, एवढं नव्हतं भयंकर, पण माझ्या शिवला खूप असतो. कसं आहे ना, इतका चप्पळ आहे, चंचल आहे. माझी वीरा होती पण एवढी नाही. मुलं जास्त आगाऊ असतात, मुली शांत असतात. हा जरा जास्त आगूचर आहे, अजिबात शांत बसत नाही. चला बाहेर गेलाय तो, मला ना स्वयंपाक करायचा आहे. मस्त छान भुगा करते मी आज पोळ्यांचा. चपात्या सकाळी करून ठेवल्या मी, सकाळी म्हणजे लवकर उठून येण्याच्यामुळे थोडं लवकरच आवरून घेतलं. आता भाजी करायची गरम गरम आणि भुगा करते, त्याला पण थोडी मुग द्यायची खिचड लावली. शिवचल घरामध्ये डोकून बघतोय बाहेर खाली, असंच असतं. भुगा ना खूप छान लागतो, शिळ्या पोळ्यांचा असतो भुगा, म्हणजे बाजरीचा पण करता, बाजरीचा पण खूप छान लागतो. मी ते पोळ्यांचाच करते. रात्रीने 2-3 पोळ्या उरल्यात ना, अन्न असं टाकून द्यायला पण चांगलं वाटत नाही. तर मी ना मस्त गरम करून आहे ना त्या छान मिक्सरमधून काढून घेतल्या बारीक. थोडंसं ना पाण्याचा हात मारला त्याच्यावर, एकदम छान पोळ्यांसारखे एकदम नरम होता. मस्त जिरे मोहरीची फोडणी देऊन आधी मिरच्या तळून घेतल्या,
कांदा टाकला, त्यात टमॅटो टाकायचं होतं मला, पण नेमका ना तो खराब झाला ना, म्हटलं नकोस. मग त्याच्यापेक्षा कोणी कोणी याच्यामध्ये ना लसूण आणि मिरची असते ना ती पण ठेचून टाकते, खूप छान लागते. शेंगदाणे मी आधीच फ्राय करून घेतले होते, कारण की नंतर तळला जात नाही वगैरे ना, मग आधीच हे करून याच्यात मिक्स करून घेतले. थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं, एकदम छान चव लागते याचीवाली. माझी मम्मी तेवढीच छान बनवते ना, म्हणजे नाही का खायला मिस्टरांना तेवढं आवडतो ना. तर त्या दिवशी पण त्यांनी मला करायला लावलं होतं, मी काही केलंच नाही. तर म्हटलं जाऊ दे आज करू फायनली, त्यांना खायचं आहे तर. बरेच दिवस झाले खाल्ला नाही, असं काही थोडं वेगळं खाल्लं का बरं असतं. तिथे शिवला पण मी खायला करून घेते, डाळीची खिचडी केली मुगाच्या डाळीची. म्हटलं आता फ्लावर निवडून घेऊया, कारण की मिस्टरांना डबा द्यायचा होता ना, बाकीचे सगळे घरातले कामं आवरून घेतले. तर इथे छान आहे ना फ्लावर मी ना थोडी गरम पाण्यामध्ये उकळून घेते. आधी ना गार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, कारण त्यात अळई वगैरे असते ना, मग गरम पाण्याने निघून जाते. थोडी धुवून घेतली की बरं असतं. असं त्यात एक ते पावडर वगैरे पण मारलेले असते फ्लावर कोबीवर, ते पण निघून जातं. इथे जिरी मोहरीची छान फोडणी देऊन आहे ना, हिरवी मिरची लसूण फ्राय करून फ्लावर टाकली. त्यात मी ना थोडं शेंगदाण्याचा कूट टाकणार, एकदम छान लागते अशी ना. तुमच्याकडे कशा पद्धतीने करता फ्लावरची भाजी काय, मला नक्की कमेंट्स करत जा, म्हणजे मलाही छान वाटेल. तुम्ही छान छान कमेंट्स करता, तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही मलाही कळेल. तर चला मस्त, आता माझी भाजी पण तुमची गप्पा मारता मारता भाजी पण चालू आहे एक साईडला. टिफिन भरती विराच्या बाबांचे, शिवलाय पण खाऊ घालायचंय, मला जेवायचंय अजून. तर इतकं छान लोणचं झालं माझं ना आंब्याचं ह्या वर्षी ना. काय झालं त्या दिवशी मी आंबे इतके छान आंबे आणले, पण नेमके ना ते खराब होऊन गेले. त्याला 2 दिवस काहीच नव्हतं ना फोडायला, 8 तास भेटले नाही, ते पिकून गेले आणि मग टाकूनच द्यावं लागले, कारण की ते खाण्याचे याचे पण नव्हते, आंबट होते ना खूप आणि व्यवस्थित झालेले नव्हते ना, मग पिकण्याचं पण त्याचं काही हे नव्हतं. मी परत काही आणले आणि परत लोणचं घातलं. तर शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आपल्या याच्यावर, तर नक्की बघा. चला आता मी पण जेवते, तुम्ही पण या सर्व जेवायला. माझ्या घरात पसारा दिसतोय, कारण मला वेळच नाही भेटला फॉल आवरला. त्या दिवशी त्या जे पिलो वगैरे होत्या त्या मी आज धुतल्या आहे पाण्यामध्ये, काल गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्या, कोरड्याच ठेवल्या होत्या मी, आणि मस्त कम्फर्ट वगैरे मध्ये हे करून धुवून ठेवल्या. आता आज करेल हॉलचं तेवढं. तर इथे माझ्या बरण्या वगैरे खूप पसारा दिसतो इथे. नेमकं काय ना मी खाली ठेवते, शिव इतकं काय काय होतो ना, तर आता त्याला काहीतरी रॅक वगैरे बघेल मी. आता आवरायचंय मला घर, तेव्हा एकदम मस्त छान करेल व्यवस्थित. चला या जेवायला तुम्ही पण, मी पण जेवते. इकडे इकडे ये बाहेर ये. आत्या घ्या ना, आत्या त्या रोहित आहे ना
तर असं अंगणात बसून सेलिब्रेशन करायला किती छान वाटतं ना, मस्त. तर आम्ही लहान होतो ना असं छान सेलिब्रेशन करायचे. बटरचे केक राहायचे तेव्हा, आईस केक नव्हते, पण त्याच्यामध्ये तो आनंद इतका मोठा असायचा. आता किती मोठा आईस केक आणा, किती डेकोरेशन करा, पण तो जो आनंद असतो ना तो आनंद नाहीच आहे आता. म्हणजे आता असं झालं आहे की सगळ्या गोष्टी मिळत आहे, पण मग कुठेतरी आपला आनंद ना म्हणजे ते सुख असतं ना ते कुठेतरी हरवलं असं झालं आहे. तसे साधं सिंपल असं याचं छान डेकोरेशन केलं. अंगणामध्ये बघा सगळेजण मस्त कागद वगैरे टाकून बसलेत. छान वाटतं ना, सगळे एकत्र येतात असे सगळे. म्हणजे आमचे सगळे भाऊबंद वगैरे सगळे होते मळ्यातले, तर मस्त वाटत होतं. सगळेजण असं काही कार्यक्रम वगैरे असताना एकमेकांच्या घरी जातात, मस्त सेलिब्रेशन करतात. तर तुम्हाला कसं वाटलं आमचा गावचा व्लॉग, विलेज व्लॉग सगळेजणांना मस्त आवडतो. तर तुम्हाला आवडला की नक्की मला कमेंट्स करून सांगा. तर दोघींनाही मस्त छान बघा तोळबंद्या वगैरे घातलेल्या आहेत. तर आमच्याकडे गावी ना अजून पण अशा तोळबंद्या मुलींना केल्या जातात. तुमच्याकडे करता की नक्की मला सांगा. म्हणजे सिटीमध्ये एवढं कोणी घालत नाही ना, तर आमच्याकडे अजूनही घातलं जातं. लग्न वगैरे असताना नववार वगैरे घालतात किंवा असं काही कार्यक्रम असताना मुलांना घालतात. माझ्या वीराला पण केलेले आहे मी. तर छान वाटतं ना असं आजीन त्या घालायच्या पूर्वीच्या, आणि तेच पुन्हा येतं नवीन असं अपडेट होऊन येत असतं. तर छान वाटत होतं मस्त. सगळं मुलांचंच खरं बर्थडे सेलिब्रेशन हे मुलांचंच असतं. सईला तेवढं छान वाटत होतं ना मस्त. तिचं पूर्ण पिंक झालं होतं सगळं जे काही आहे ना बर्थडेचं मागचं, तिचा ड्रेस वगैरे सगळं. लावायचं राहिलं. बस ना सौ बस. हा तर सुपारी आणि सोन्याची काही एक वस्तू नक्की ठेवत जा तुम्ही जेव्हा औक्षण कराल ना कुणाचंही कधीही, तेव्हा खूप चांगलं असं शुभ असतं. जे नाणं ठेवतो ना आपण 1 रुपयाचं ते ठेवू नये, चांगलं नसतं. सुपारीचं असं महत्व आहे. सुपारी जशी टणक असते बघा आपल्याला खूप म्हणजे एकदम मजबूत असते, तसं आपलं आयुष्य मजबूत होतं. त्यामुळे कधी औक्षण करताना इथून पुढे ना सुपारी नक्की ठेवत जा. असं छान मी सईचं औक्षण करून घेतलं मस्त. वय सोड बाई सोड त्याला आपण तो सपना नाही गडबड झाली. लाईट गेली. जाऊ कुरडे ना त्याच्या हातात कुरडे असेल तर रड राहिली का? का बरं रड राहिली? तिथे ना नेमकी ना इतकं वादळ वगैरे हवा इतकी चालू झाली बघा. ते सईचं ना जे मागचं डेकोरेशन होतं ते पण पडलं. तेवढं काही सर्वांनी जेवण केले. तर गाडीची लाईट लावलेली आता. तर याच्यात अंधारात सर्वांनी जेवण केले, पण छान वाटत होतं ना अंगणात बसून जेवण वगैरे करायचे. मस्त मोकळा आभाळ, त्याच्या खाली बसून असे छान असे जेवण करायचे हवेशीर अंगणामध्ये. काय खायचं शिवला? चला आम्ही आलो आता घरी. 10:30 वाजले. आमचे सगळे कपडे ओले झाले, खराब झाले चिखलानी. दे दे दे
तर अशी धावपळ पळापळ झाली आज सगळ्यांची बर्थडेला. का रे शिव? अंधारातच जेवण केले आम्ही, लाईटच नव्हती आली. आम्ही येईपर्यंत मण्यामध्ये लाईटच नव्हती आलेली. आता इकडे पाऊस नाही पण ढगांचा आवाज येतोय. नको ते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. काही सजेशन असेल तुमचे ते पण सांगा. कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगा. तर चला काय तर चला आजच्या ब्लॉगचा इथेच एंड करते. पुन्हा भेटू व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. शुभरात्री सर्वांना. बाय बाय कर शिव. बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय. शुभरात्री.